जेव्हा आमचे चेंद्र मेंढरात घुसले लागतंय डोक्याला. एक पोरगी भेटलीस पोराला माझ्याकडं बरोबर नवीन बाबू असं नका बघू आहो येते मला लाज केला शृंगार आज. बघून तुम्हाला कळालंच असेल की मी गावाकडे चालले. दर श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी आम्ही महादेवाला जातो आणि आता आम्ही विथ फॅमिली चाललोय महादेवाला. आणि काय शेवटपर्यंत मजा होती, काय कॉमेडी होती तुम्ही बघा. आणि मग चॅनल जर कोणी नवीन असेल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. चला मग लिहूया, लेट्स गो. आमची गाडी आणि आमच्या गाडीमध्ये मागे बसले सगळे चेंद्र मेंढर. बघू शकता आम्ही अजून महादेवाला पोहोचलो सुद्धा नाही आणि मी तेच अर्ध्या वाटेमध्येच उपवास तोडून डायरेक्ट वडे खात आहे. हे बघा सगळ्यांनी जेव्हा आमचे चेंद्र मेंढरात घुसले. गायत्री मंत्र आमची स्वतः गायत्री मंत्र पाणी भरताना उठाले रे देवा उठाले रे बाबा. लागतंय डोक्याला. माझ्या हाईटचा जरी पाहिजे होता. दिसतंय का? ओके हे बघा ही गायत्री मंत्र माझी मावशी आहे पण ही माझ्या लहान दिसते आणि खरंच वयाने पण लहान. इन्सर्ट व्हायली या गावातलं मारुतीचं मंदिर. आम्ही गेलतो माझ्या मम्मीचं आहे ना पहिलं घर पाहायला. इतकं छान होतं माहितीये. म्हणजे जुन्या खाण्यातले घर पण किती चांगले होत होतं आणि त्या घरात राहायचं आनंदच कधी भेटला नाही. पण लवकर एक पोरगी भेटलीस पोराला माझ्याकडं बरोबर नवीन. आता आम्ही पोहोचलोय आमच्या गावात. आता थोडंसं भेटायचं होतं म्हणजे ते आज फराळाचं केलं आणि आता चाललोय आम्ही महादेवाच्या मंदिरात. तर मग जाऊया, लेट्स गो. या मंदिरात छान वाटतंय. ऍक्च्युली खूप दिवसानंतर मंदिरात आले तर. बाबू असं नका बघू आहो येते मला. तळ्याकडे आले मी शूटिंग वगैरे रील्स वगैरे काढायला आणि बिना चपलीचं एवढं काटाकुटात आलोय आम्ही. लय मक्कर माणसं आहे आम्ही.
ਉਹ ਸੁਨੀਆਂ ਸੁਨੀਆਂ ਰਾਤਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਤੂੰ ਤੈਨੂੰ ਲੱਭਾਂ ਤੇ ਮਿਲ ਜੇ ਮੈਨੂੰ ਸਾਰੇ ਦਿਨ ਦੀਆਂ ਗੱਲਾਂ ਬਹਿ ਕੇ ਦੱਸਾਂ ਮੈਂ ਤੈਨੂੰ ਤੂੰ ਮੈਨੂੰ ਭੁੱਲੇ ਨਾ ਕਦੇ ਮੈਂ हे आमचं गावाकडचं घर आहे. माझ्या पप्पाचं हे घर आहे. आम्ही आता त्यांच्या गावाला आलोय आणि माझ्या मम्मीचं आणि पप्पाचं एकच गाव आहे पळसखेड. हे बघा आता घर आणि त्यांना घरकुलात तर घर भेटलंय, लवकरच चांगलं घर होणार आहे. माझ्या पप्पाची मम्मी आहे आणि ही मम्मीची मम्मी, ह्या माझ्या दोन्ही आज्या वाटतात का. माझ्या आजोबाची एंट्री होताना आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे. आप्पाचं घर वेगळे कुरकुरे आणि उपासाचा चिवडा माझ्या आजोबांनी मला घेऊन दिलाय. एवढे सारे घेतले पण याच्यामधलं मी फक्त एकच खाणार आहे कारण की मला उपवास आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की मी महादेवाला गेल्यावर तिथं नाश्ता वगैरे करेन, पण माहिती आहे का तिथे साबुदाणा इतकं छान भेटतं म्हणून मी कोणत्याच हॉटेलवर काही खाल्लं नाही. तिथे गेल्यावर कळलं की साबुदाणाचा प्रसाद संपला. इतका मोठा हॉप झाला पण ठीक आहे होत असतं, आपल्या नशिबात नसेल नेक्स्ट टाईम. आता या कुरकुऱ्यावर भागवणं आहे सगळं. तर आम्ही लोणीला आलोय सकाराम महाराजांच्या दर्शनाला. इकडे आलोय मी म्हणजे याच्या आधी आलेले नाही. इथं खूप मोठी यात्रा भरते, यात्रा झाली आता आम्ही आलोय दर्शनाला. आता आलोय आम्ही गंधारीला. गंधारी गाव ज्यांना माहीत असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा. ते आलोय आता उपवास होता ना, तर उपवास सोडायला आलोय आम्ही इथे. आणि आता भारत आमच्या फॅनसाठी 2 शब्द. मार का खोपडी तोड झाले का मार. गावाकडचं नेचर किती छान वाटतं ना, गावाकडे आलं खूप छान वाटतं ॲक्च्युली. आणि आता आमचं जेवण झालंय आणि आता आम्हाला निघायचं आहे आता छत्रपती संभाजीनगरला. तर गाईज तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला. खूप दिवसाचे मला मेसेजेस होते की तू ब्लॉग टाक डेली टाक, बट डेली नाही होत पॉसिबल. तरी पण मी आता ब्लॉग केला आहे, तो टाकला आहे. तो बघा कसं वाटतं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. थँक्यू. स्टे ट्यून.